नमस्कार. कालच्या पार्टमध्ये आपण HCF कसं फाइंड आउट करायचं ते पाहिलं आहे. तर आज आपण LCM कसं फाइंड आउट करायचा ते आपण पाहणार आहोत. LCMचा लॉंग फॉर्म आहे लिस्ट कॉमन मल्टिपल. तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा ते आपण पाहणार आहोत. डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन. फर्स्ट एक्झाम्पल इज दिस. फाइंड LCM ऑफ 12 and 15. आता या ठिकाणी आपण सेपरेट अरेंजमेंट न करता कंबाईन अरेंजमेंट करणार आहोत. तर ती कशा पद्धतीने करायची? कंबाईन अरेंजमेंट म्हणजे दोन्ही नंबर आपण एकाच वर्टिकल अरेंजमेंटमध्ये घेत आहोत. ओके, तर बोथ नंबर आर डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे 3नी हा 12ला पण भाग जातो आणि 15ला पण भाग जातो. 3 चौक 12 म्हणजे 3 4 जार 12 आणि 3 5 जार 15. ओके, त्यानंतर 5 हा प्राईम आहे, त्याच्यामुळे 5ला कोणत्याही नंबरने डिवाइड होणार नाही, त्याच्यामुळे 5 ॲज इट इज ठेवायचा. 2ला आपल्याला 4ला 2नी डिवाइड होतं, 2 2 जार 4 आणि 5 हा ॲज इट इज खाली काय करायचा घ्यायचा. म्हणजे ऑल नंबर्स आर प्राईम, म्हणजे व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट साईडचे नंबरही प्राईम आहेत आणि जे काही लास्ट राहिलेले नंबर आहेत ते सुद्धा प्राईम आहेत. अशा वेळेस एक्झाम्पल सॉल्व करणं स्टॉप करायचं आणि LCM काढत असताना LCM इज इक्वल टू जे लेफ्ट साईडचे प्राईम फॅक्टर आहेत ते सुरुवातीला घ्यायचे 3 × 2 आणि जे काही तुमचे रिमेनिंग लास्ट जे काही प्राईम फॅक्टर आलेले आहेत तर ते घ्यायचे 2 × 5 आणि याचा काय करायचा प्रॉडक्ट. 3 2 6 6 2 12 आणि 12 पंचे 60 म्हणजे 60 हा तुमचा काय झाला LCM. Now next example is find LCM of 45 and 86 and there is no common divisor of 46 and 86. त्याच्यामध्ये कोणताही प्राईम कॉमन डिवायझर नाही आहे. प्राईम कॉमन डिवायझर नाही आहे 45 आणि 86. अशा वेळेस काय करायचं की त्या ठिकाणी 45 × 86 जे काही तुमचा प्रॉडक्ट आहे तर तो प्रॉडक्ट तुमचा असणार आहे आन्सर. इथं असणार आहे 3870. मी ऑलरेडी याचा प्रॉडक्ट करून घेतलेला आहे. असं कशा वेळेस कधी करायचं की ज्या वेळेस दोन्ही नंबरचा कॉमन प्राईम फॅक्टर नसणार आहे त्यावेळेस डायरेक्ट दोन्ही जे काही नंबर्स दिलेले आहेत त्या दोन्ही नंबरचं तुम्हाला प्रॉडक्ट करायचं आहे, ते असणार आहे तुमचं आन्सर. नाव थर्ड एक्झाम्पल. फाइंड LCM ऑफ 16 28 and 40. देर इज नो नीड टू टेक सेपरेट वर्टिकल अरेंजमेंट. I will combine here 16 28 and 40. All these number are divisible by 2 म्हणजे प्रत्येकाला दोन्ही भाग जातो. इथं काय होणार आहे 2 8 are 16, 2 1 are 2, 2 4 are 8. या ठिकाणी हाफ होणार आहे 20. नाव अगेन ऑल 3 नंबर आर डिव्हिजिबल बाय 2. दोन्ही भाग जाणार आहे प्रत्येकाला. 2 4 जार 8, 2 7 जार 40 आणि 2 10 जार 20. ओके, नाव 7 इज प्राईम. या ठिकाणी तो स्टॉप झाला. ओके, तो ॲज इट इज खाली घेत जायचा. आता दोन्ही भाग जाणार आहे 4 आणि 10ला. 2 2 जार 4, 2 5 जार 10 हा 7 ॲज इट इज. ओके, आता जोपर्यंत लेफ्ट साईडचे तर प्राईम होणारच आहेत पण राईट साईडला जे काही खालच्या बाजूला नंबर येतात जोपर्यंत ते प्राईम होत नाहीत, प्राईममध्ये कन्वर्ट होत नाहीत तोपर्यंत आपण त्याला त्या ठिकाणी प्रोसिजर करत जायचं. आता या ठिकाणी 2 7 5 तिन्ही प्राईम नंबर्स आलेले आहेत. आता स्टॉप करायचं. मग LCM काढत असताना आपण काय करतो, आधी व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट साईडचे नंबर 3 × 2 आणि जे काही डाऊनला आलेले आहेत खालच्या बाजूला जे प्राईम आलेले आहेत ते नंबर घ्यायचे 2 × 7 × 5. याचं मल्टिप्लिकेशन करून पहा. मी या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 560. हे असणार आहे तुमचा LCM. Now one more example. Find LCM of 18 36 and 27. Right here 18 36 and 27. All 3 number are divisible by 3 म्हणजे 3नी 18ला पण भाग जातो, 36ला पण जातो आणि 27ला पण जातो. 3 6 जार 18, परत 3 1 जार 3, 3 2 जार 6, 3 9 जार 17. Now again 6 12 and 9 are divisible by 3. 3 2 जार 6, 3 4 जार 12 आणि 3 3 जार 9. या ठिकाणी 2 आणि 3 प्राईम आलेला आहे. आता फक्त 4ला डिवाइड करायचं बाकी आहे, त्याच्यामुळे हा 2 ॲज इट इज, हा 3 ॲज इट इज. तर 2ने डिवाइड करा, 2 2 जार 4. तर सगळेच नंबर त्या ठिकाणी प्राईम झालेले आहेत. नाव LCM इज इक्वल टू 3 × 3 × 2 लेफ्ट साईडचे नंबर आणि खालचे नंबर आता इंटू 2 × 2 × 3. याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करून घ्या. मल्टिप्लिकेशन येतं 108. दॅट इज द LCM ऑफ. नाव लास्ट एक्झाम्पल. फाइंड LCM ऑफ 63 and 81. सेम अरेंजमेंट. Okay, 63 and 81. Both numbers are divisible by 3. 3 2 जार 6, 3 1 जार 3, 3 2 जार 6, then 3 7 जार 21 because remainder here is 2. Now also these two number are again divisible by 3. Now 3 7 जार 21 and 3 9 जार 27. Now 7 is prime but 9 divisible by 3. 7 as it is 3 3 9. Now all numbers are become prime. Now LCM is equal to starting left side number घ्यायचे तुम्हाला 3 × 3 × 3 and 7 × 3. Make their product and product is 567. This is the LCM.